ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आता घराणेशाहीवर बोलायला रक्षाताई लागल्या म्हणजे मला असं वाटतं की आश्चर्याची बाब आहे। घराणेशाही म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत झडपी सदस्य, सर्व सभापती, हरिभाऊंचं तिकीट कट करून खासदार, नंतर 2 टर्म खासदार, जिल्हा बँकेच्या सदस्य, चेअरमन, दूध संघाचे सदस्य, चेअरमन, आमदार, खासदार, सगळे पद ज्याचे एकाच घरात आहे। हे घराणेशाहीवर बोलायला लागले तर ते कडसच झाला। आणि राहिला विषय सगळ्यात महत्वाचा, मुक्ताईनगर मतदारसंघाची ही स्थिती निर्माण झाली होती की या मतदारसंघात आता मला शेवटी माझी मुलगी उतरवणे भाग पडली। कारण यांची राजकारणाची पद्धत आहे खडसे कुटुंबाची, आणि ते एक गेला की दुसरं करत असतात। तुम्ही जर बघितलं ना तर खडसे कुटुंबाकडे 2-2 चिन्ह एकाच घरात आहे। कधी ते भाजप काढता, कधी राष्ट्रवादी लपवून देता, कधी राष्ट्रवादी काढता, भाजप लपवून देता। अशा पद्धतीच्या अनेक निवडणुका तुम्ही लोकसभेत पाहिलं असेल तर राष्ट्रवादी हाईट करून टाकली होती पूर्ण राष्ट्र, म्हणजे खडसेंनी नंतर सांगितलं की माझ्या मदतीने रक्षाताई निवडून आल्या। इकडे तुम्ही विधानसभेची निवडणूक जर पाहिली तर विधानसभेच्या निवडणुकीत रक्षाताईंचे काल स्टेटमेंट आहे, काल चोपडेचं स्टेटमेंट मी त्यांचं ऐकलं। ते काल ते बोलले की मी सोडून बाकी भाजपने त्यांना मदत केली। म्हणजे मी सोडून म्हणजे काय, केंद्रीय मंत्री जो भाजपाचा आदेश केला होता, भाजप पक्षाने आदेश केला, जो अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे, त्यांचा आदेश सोडून त्यांनी तरी त्यांची नातेवाईक म्हणजे त्यांची भावजई असल्यामुळे, त्यांची नदन असल्यामुळे त्यांनी एका मिनिटात निवडणुकीत माघार घेतली, माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे। हे त्याच्या कालच्या स्टेटमेंट क्लिअर होतं चोपड्यातल्या। त्यामुळे जसं त्यांना फावेल, जसं सोयीचं असेल तशा मध्ये राजकारण करणारी ही मंडळी कोणत्या राजकीय पक्षाची नाही आहे, एक खडसे कुटुंब आहे। तर राजकारण कोणत्या बेसवर चालतं सांगण्याची आवश्यकता नाही। आणि तुम्ही काय युती तोडली, तेव्हा युती तोडली, युती 2 जागा त्यांना माहितही नाही आहे। युतीचा प्रस्ताव त्यांनी दिला होता मला, सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनांनी मला युतीसाठी बोलवलं होतं जामनेरला, त्यांची माझी चर्चा झाली। त्यांनी मला 9 जागा सांगितलं, म्हटलं भाऊ तुम्ही सांगाल तसं। तिथे चंद्रकांत बाविस्कर होते, तिथे नंदू महाजन होते, तिथे जयपाल बोदडे होते, यांच्या समोर ही चर्चा झाली। मी त्यांना सांगितलं ठीक आहे आपण जागा देऊया, आपण भाजपची युती करू। तुम्ही जर बघितलं असेल तर मी सावद्यामध्ये शिवसेना भाजपची युती करत असताना मी सावद्यात फक्त 6 जागेवर समाधान मानलेलं आहे। रावेरमध्ये 4च जागा घेऊन युती केली मी। मला भाजपची युती करायची होती ना, भाजप शिवसेना नैसर्गिक मित्र आहे, त्याची युती करायची होती मला। पण मुक्ताईनगरमध्ये यांना माझ्याशी युती करायची, मी यांच्याशी युती करायला तयार होतो भाजप बनून। ज्या लोकांनी विधानसभेत माझं काम केलं यांच्या व्यतिरिक्त त्या लोकांची मला युती करायची। कार्यकर्त्याचं इलेक्शन त्यांना समजतं, मला समजत नाही का त्यांच्या कधी, म्हणजे त्या तर मला असं वाटतं की शालेय दशा असेल तेव्हापासून मी राजकारण करतोय। त्या राजकारणात कोणातरी बोट धरून आले, मी राजकारण स्वतःहून आलेलो आहे। मी स्वतः राजकारण करत आलो, विचाराने आलेलो, बाळासाहेबांच्या विचारांचं राजकारण मी करतो, कार्यकर्ता दशेपासून राजकारण करतो, असं कोणाचं बोट धरून आलेलो नाहीये। त्याच्यामुळे मला कोण राजकारण शिकवू शकत नाही, कार्यकर्त्यांचं मला काय सांगता येईल राजकारण। आणि राहिला सगळ्यात महत्वाचा विषय की हा भाजप आहे की नाही भाजप आहे, तर हा भाजप असता तर ज्या दिवशी कार्यकर्ते भाजपमध्ये, भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले, त्या दिवशी शिवसेनेत गेले, तुम्ही तर अडवलं नाही, तुम्ही सांगितलं राष्ट्रवादीत जा, तर त्या दिवशी नजमा तडवी सारखी एक नगराध्यक्ष बाई ठाम एका ठिकाणी राहिली, राष्ट्रवादी भाजप म्हणून ठाम त्या विचाराने राहिली, अपात्र झाली पण तिथेच राहिली। ती बाई आता नगरपालिकेत वार्ड 7 उमेदवारी मागत असताना तुम्ही तिची उमेदवारी डावलली आणि एका 9व्या 3ऱ्या उमेदवाराला तुमच्या शाळेच्या कर्मचाऱ्याला तुम्ही उमेदवारी दिली। म्हणजे जी भाजपची निष्ठावंत आहे त्यांच्या सगळ्यांच्या उमेदवारी डावलल्या। आता नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, त्याला 2-2 वार्डातून उमेदवारी दिली, वार्ड प्रभाग क्रमांक 1 मधून त्याला उमेदवारी दिली, त्याच्या पत्नीला नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी दिली। हे लोक कोण आहे, यांनी विधानसभेमध्ये माझ्या विरोधामध्ये काम केलेलं आहे। 1 दिवसापूर्वी एकदा असा उमेदवार आहे की 1 दिवसापूर्वी त्याला रात्री तो राष्ट्रवादी होता, सकाळी तो भाजप घेऊन त्याला उमेदवारी दिली। ठीक आहे दिली, तो कोण आहे, ज्यांनी माननीय सन्माननीय एकनाथ खडसे साहेब विधान परिषदेत निवडून आल्यावर विधान भवनाच्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निषेधार्थ टरबूज फोडले, टरबूजाहून त्याचे आज बी व्हिडिओ माझ्याकडे आता दाखवू का, हे काढा तो व्हिडिओ, तर हे सोशल मीडियावर सगळीकडे पाहायला मिळेल। तर हे सगळे व्हिडिओ आजही आहे, तो फोडले त्याला, तो देवेंद्र भाऊचा विरोध, म्हणजे तो इतका विरोधक कालपर्यंत विरोधक होता, काही 6 महिन्यापूर्वी विचाराने बदलून त्याचे विचार बदलले, मानसिकता बदलली, आला असं नाही आहे। यांच्याकडे उमेदवार नव्हते म्हणून यांनी असं कोणाला उचलून टाकलंच। तिथे पण निषेध बघा, तुम्हाला बघायचं झूम करून बघू शकता तुम्ही। आणि हा उमेदवार कोण आहे, त्याला उमेदवारी दिली, जो टरबूज फोडतो त्याला उमेदवारी दिली, आणि जो निष्ठावंत आहे त्याला उमेदवारी नाही दिली। म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की तुमचं राजकारण कशावर अवलंबून आहे, खडसे फॅमिलीवर। तुम्हाला काही भाजपने इतकं मोठं केलं, 3-3 टर्म खासदारकी दिली, तुम्हाला मंत्रीपद दिलं, तुम्हाला भाजपशी देणे घेणे नाही। तुम्ही जर मागे गत काळात गेलात तर लोक गोदवडच्या नगरपालिका इलेक्शनवर तुमच्याकडे 137 कोटी रुपये दंड झाल्यावर थांबवला तुम्ही।
अवैध पद्धतीमध्ये गौण खनिज उत्खनन केलं, थांबवलं. आजही तिथे बांधकाम तुम्ही बेकायदेशीरपणे बांधकाम करताय, कोणतीच परवानगी नाही घेता. महसूलच्या एका बड्या अधिकाऱ्यांनी मला तुमचे सगळे किस्से सांगितले, स्टेचे हे ते ऐकून तुम्हाला असं वाटलं होतं काय चाललंय या देशामध्ये. आणि तुम्ही फक्त या गोष्टीवर चर्चा का करता? तुमचं काय खऱ्या अर्थात पुढे दुखलेलं आहे मला माहिती आहे. 137 कोटी रुपयाचा जो दंड झाला तिथे तुमच्यावर खरी अडचण झालेली आहे. आणि लोकांना वेठीस द्या. तुम्ही लोकांची हिताच्या गोष्टी करूच नका. का करू नका? 50 लाख रुपये एखाद्याने तुम्हाला मागितले की मला एका समाज मंगल कार्यासाठी पाहिजे, इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, तुमच्याकडे पैसे तुम्ही सगळ्या तुमच्याकडे याच्यावर खासदार फटात पैसे आलेले नाही. आता माझ्याकडे ह्या क्षणाला हा GR आहे. 50 लाख रुपये आश्रम शाळेला आत्ता टाकले. 50 लाख रुपये आत्ता आश्रम शाळा, त्यांची स्वतःची आश्रम शाळा आहे. हे बघा 50 लाख रुपये टाकले आता. मग 50 लाख रुपये आश्रम शाळेला 5 खोल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे आहे. आणि कार्यकर्त्यांनी मागितलं तारखेला सांगतं की माझ्याकडे फंड नाही. हे अशा पद्धतीने तुम्ही हे डोम कडून तयार केले, या शाळा कडून घेतल्या. आणि मुक्ताईनगर मधल्या सगळ्या भूखंडाचं श्रीखंड तुम्ही लाडलेलं आहे. 99% भूखंड तुम्ही हडप केलेले आहे मुक्ताईनगरचे. तुम्ही सांगता 12 वर्षापासून मी काही काम करू शकली नाही, 12 वर्षात मी काही होऊ शकले नाही. तर इच्छाशक्ती नव्हती तर 12 वर्षात तुम्ही काय करणार आहे? आजही तुम्ही अल्पसंख्याक वस्तीमध्ये जाताय, त्यांना बद्ध वागताय. 12 वर्षात तुम्हाला अल्पसंख्याक वस्ती दिसली नाही. ते 10 लाख रुपयाचं तुम्ही आतापर्यंत कर्ज हे दिले नाही, तिने जो विकास काम केलेलं नाही. आणि आता सांगता अशा करतो की वैसा करतो की या सगळ्या निवडणुकीच्या बकाऱ्या या सगळ्या निवडणुकीच्या गप्पा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पॉलिटिक लीडर तो असतो जो करतो आणि नंतर सांगतो. तुम्ही काही केलेलं नाही तर सांगण्याचं काही गरजच नाहीये. तुम्ही टप्पा क्रमांक 3 मध्ये पुनर्वसनच्या टप्पा क्रमांक 3 मध्ये तुम्ही 40,000 स्क्वेअर फूट प्लॉट तुमचे सासरे बुवा म्हणजे सन्माननीय खडसे साहेब त्या टायमाला मदत पुनर्वसन मंत्री होते, 12 खात्याचे मंत्री मदत पुनर्वसन मंत्री होते. त्या टायमाला 2016 मध्ये तुम्ही 40,000 स्क्वेअर फूट प्लॉट असा कोणताच कायदा नसताना पुनर्वसनमधून तुम्ही तुमच्या संस्थेला मिळवून घेतला. 40,000 स्क्वेअर फूटच्या आसपासचा प्लॉट आहे तो मिळवून घेतला. कमी जास्त असेल तो मिळवून घेतला, एकदम कवडीमोल भावात घेतला. जिथे 22 प्लॉट धारकांना आजही 22 प्लॉट मिळाले नाही, 22 प्लॉट धारक आजही 2016 पासून त्या प्लॉटसाठी तरसताय. महसूलच्या डिपार्टमेंटच्या खेट्या घालतात त्यांना मिळाले. 22 लोक आजही वंचित राहिलेले आहे. तुमच्या या हट्टापैकी 40,000 स्क्वेअर फूट तुमच्याकडे पॉवर साहेब तुम्ही घेऊन घेतले. ते 22 लोक कोण आहे? आपल्याच गावातले लोक आहे बिचारे. ते मला असं वाटतं की त्या लोकांना गरजू लोक आहे, त्या लोकांना मिळू शकला नाही. यांच्या याच्यावर जर लोणीचे खाल्ले होते कोणी खाल्लं? आणि शाळा कॉलेजेस काढल्या तुम्ही. या शाळा कॉलेजेस काय लोकांना फ्री देताय का शिक्षण? प्रत्येकाकडून 30-30, 40-40 हजार रुपये घेताय. त्याचा व्यवसाय मांडलाय, उद्योगधंदे करताय. केबलच्या लोकांना कशा पद्धती जेलमध्ये टाकलं, मुक्ताईनगर केबल कशी ताब्यात घेतली. आपले अनेक सुरत किस्से इथे सांगायला नका लोकांना गुंडगिरीची भाषा करता. गुंडगिरी खरी कोण करतं? आणि राहिला विषय तुम्ही बोललात की मी माझी मुलगी उभी करू शकली असती. तर मला तर खऱ्या अर्थाने मोठं आश्चर्य वाटतं. मला आश्चर्यापेक्षा मला स्वतःलाच वाईट वाटतंय की या केंद्राच्या राज्यमंत्री युवा कल्याण मंत्री इतकं अज्ञानाने विधान करता की माझी मुलगी मी उभी केली असती. पहिल्यांदा तुमची मुलगी 21 वर्षाची आहे का ते चेक केलं पाहिजे. निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर मिनिमम 21 लागतं. मतदार यादीत नाव आहे का? म्हणजे कोथळी जे की मुक्ताईनगरचे आहे. कोथळीचे असेल तर मुक्ताईनगर उभं राहता येणार नाही. नगरपंचायत इलेक्शन आहे, ग्रामीणवाल्या नगरपंचायत उभं राहता येत नाही. राहायला तुम्ही कोथळीत तुमचा रहिवास आहे. आणि या सगळ्या गोष्टीची इतकं अज्ञान असताना तुम्ही मंत्री झाले तर त्याला खऱ्या अर्थाने मुक्ताईचाच आशीर्वाद आहे. तर देवच भलं करू त्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं की जिथे इतके उच्च शिक्षित आणि इतके न्यायी मंत्री आहे की ज्यांना हे माहित नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभं राहायला काय क्रायटेरिया लागतो, काय लागतं हे माहित नाही. अशा पद्धतीचे लोक जर अशा पद्धतीत माझ्यावर आरोप करत असतील तर खऱ्या अर्थाने त्या आरोपाला किती सिरियस घेतलं पाहिजे हे एक नवीन विषय आहे. आणि मला असं वाटतं सवंग आपल्या शिंदे गटावर गुंडशाहीचा आरोप केला, याबद्दल काय सांगाल? तेच मी आपल्याला सांगितलं की जर तुम्ही बघितलं तर गुंडशाही जर असती, तर गुंडशाही आहे बरोबर आहे, तुमचं म्हणणं गुंडशाही आहे. पण 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये ह्या गुंडाकडे का आले तुम्ही मदत मागायला? किंवा माझ्या घरी आला तुम्ही मला मदत करा म्हणून? विधान लोकसभेमध्ये मतदान मागायला तुम्ही माझ्याकडे का आले? जर इतका तुम्हाला गुंड वाटत होता, तुम्ही इतकेच या बाबतीत सिरियस आहात तर तुम्ही माझ्या घरी आलात. अर्थात मी त्या टायमाला 100% नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या एनडीए सरकारला मतदान करणारच होतो. मी युतीचा घटक होतो. आमचे मुख्य नेते दिसलो नाही का आपल्याला? त्या टायमाला माझी तुम्हाला ओळख नव्हती का?
की या वर्षभरात तुम्हाला ओळख 1.5 वर्षात ओळख झाली. त्याच्यामुळे सोयीने सगळ्यांना कोणाला गुंड बनायचं, कोणाला काय बनायचं, कोणाला काय. तुमच्या पॅनलमध्ये लोक आहेत, त्याच्यावर काय काय गुन्हे माहितीये तुम्हाला? त्याने टरबूज फोडलं त्याच्यावर काय गुन्हा माहितीये का? इथे आता मला त्याचं नोंद करायची नाही आहे, कारण हे सार्वजनिक आयुष्य जगत असताना काही गोष्टीचे लिमिटेशन पाळले पाहिजे. तुमच्याकडे जो नगराध्यक्ष उमेदवार आहे तो काय करतो? तुम्ही क्लब सट्टा पत्ता सांगतो, तो काय करतो तुला महत्वाला माहितीये का? त्याच्यामुळे एका उमेदवाराला 2-2 पद द्यायचे, तुमच्या निष्ठावंतांना मोठं करायचं आणि भाजपच्या निष्ठावंतांना डावलायचं. भाजप हा पक्ष ठेवायचा नाही. खडसे साहेब सांगतील तेवढं राजकारण करायचं, निघून खडसे साहेबांना मदत करायची, एवढं तुमचं काम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये तुम्ही कितीही काही आव्हानला तरी मला असं वाटतं की ह्या मुक्ताईनगरबद्दल मला माहिती आहे, कारण मी पण मुक्ताईनगरवर तुमच्या आधी राजकारण करतोय. आणि आपल्या सासरेबांना विचारून घ्या राजकारणाची पद्धत चंद्रकांत पाटलाची काय, थोडा सल्ला घ्या. तुम्ही काही कामांना त्यांच्या म्हणजे विकास कामांना मी त्यांच्या विकास कामांना अडथळा आणला तर BAMS कॉलेज त्यांनी जे आता बोगस केलं, बोगस म्हणजे BAMS कॉलेज इतिहास त्यांच्या निखिल खडसे टॅलेंटला बोर्ड लावलं. एकनाथ गर्जे आयुर्वेदिक महाविद्यालयाचं ऑलरेडी निखिल खडसे टॅलेंटचं कॉलेज चालू, बोर्ड लावलं आणि तिथे ते दाखवलं, तिथे ते झालं, ते व्हिजिट केली. त्याच टायमाला तक्रारी करून त्याच्यात बी अडचणी आणू शकलो असतो. आणि मग त्यांनी जे सगळीकडे ते पद्धतीवर लावले, ते उसळपद्धती दिवे लावले, हायपर स्लॅम लावले, त्या टायमाला मी त्याचा का स्टे नाही घेतला. त्यांनी सगळीकडे ते बँच ठेवत फिरले डीपीडीसीतून. जेव्हा की डीपीडीसीचे अध्यक्ष पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब होते, ते शिवसेनेचे होते, हे महाविकास आघाडीचे खासदार होते. तेव्हा मी गाडी त्यांना अडचणी आणल्या, तेव्हा कसं काय बरोबर त्यांनी बेंच ठेवले सगळे गावोगावी, घरोघरी, गल्ली गल्लीत. तेव्हा का विकास काम थांबलं नाही. पण 31 करोड रुपयाचं प्रकरण जेव्हा मी त्यांचं याचं काढलं, त्या गौण खनिजचं, त्या गौण खनिजच्या प्रकरणात हे त्या शेतीमध्ये सहधारक होते, यांच्यावर काहीतरी 44-45 कोटी रुपयाचा काहीतरी समथिंग यांच्यावर तो भूदंड पडला. तेव्हापासून ते पेटून उठल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की असं झालं नाही पाहिजे, झालं नाही पाहिजे. तुम्ही लोकांनी एक ब्रास उत्खनन केलं तर त्याला 1.25 लाख रुपये दंड, आणि तुम्ही हजारो लाखो ब्रास उत्खनन करून टाकलं, तुम्हाला दंड नाही. सरकारने तुमचं संस्थगित करून टाकलं, थांबून दिलं मॅटर. म्हणजे तुम्ही काही वेगळे आहे. घटनेमध्ये संविधान जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं, त्या संविधानामध्ये सगळ्यांना एकाच फुलपट्टीने मोजण्याची दिलेली अधिकार दिलाय. सगळे एकाच हिच्यात आहे. म्हणजे अंबानीनं एक मताचा अधिकार आहे, तुम्हाला आणि मला पण एकच मताचा अधिकार आहे. कायदा सगळ्यांना सारखा आहे. मग कायद्यामध्ये महसूल डिपार्टमेंटचा जो MLRC ऍक्ट आहे, तो ऍक्ट फॅमिली राष्ट्रवादीचे पण नाही आहे. ज्यांनी आता राष्ट्रवादी खिशात ठेवून दिली, आणि राष्ट्रवादी जिल्ह्याचा राज्याचा एकही नेता बोलत नाही आहे की नगरपालिका मुक्ताईनगर एवढी महत्वाची नगरपालिका आहे, तिच्यात राष्ट्रवादी तुतारी चिन्ह गायब होऊन गेलं. जिथे प्रदेशाध्यक्ष शांत आहे, ना काही देणे गेले नाही त्या तुतारीची, त्यांनी शरद पवार साहेबांच्या विचाराशी देणे गेले नाही. असे लोक सगळे जर हे सगळे घेऊन चालत असतील तर त्या सगळ्याच पक्षाचं भलं झालं समजायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की निवडणूक आहे, निवडणुकांमध्ये आता हे सगळे गोष्टी चालतील. पण निवडणुकांमध्ये मी माझा विचार घेऊन जातो, ते त्यांचा विचार घेऊन जातो. पण ही शिवसेना भाजपची लढाई नाही आहे, हे खडसे फॅमिली वर्सेस शिवसेनेची लढाई आहे. ते भाजप नाही आहे, ते खडसे फॅमिली आहे. मी आधीच अधोरेखित करतो आपल्याला की ते भाजप नाही. ते खरं भाजप असतं तर मी त्यांना 9 10 जागा दिल्या असत्या. जे मी सावध्यात केलं, जे मी रावेरमध्ये केलं, इथे केलं असतं ना. पण हे खरं भाजप नाही आहे. हे तर गिरीश भाऊनाही माहिती नाही, तेव्हा भाऊनाही माहिती आहे. हे फक्त वरती अमित शाह साहेबांना माहिती आहे की नाही, नरेंद्र मोदी साहेबांना माहिती की माहित नाही. तिथे थोडं रडबड होते, त्याच्यामुळे त्या लोकांना भावनिक वातावरण निर्माण होतं, होत असेल काही. पण ते मला नाही माहिती, काही लोक सांगत होते, मी ते ऐकलं. मला पण अजून मी इथे दिल्ली मला माहित नाही. पण ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.